उद्या 27 जून 2026 शनिवारचा सूर्य उगवणार आहे. तो एका अत्यंत महत्त्वाच्या निरोपासह. जर तुमची रास कन्या असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ एक सर्वसाधारण माहिती नाही, तर तुमच्या नशिबाचा एक नवा वळणबिंदू ठरणार आहे. सध्या तुमच्यावर ग्रहाची जी वक्रदृष्टी आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय का अतोनात मेहनत तुम्ही करताय आणि त्याचं फळ मात्र दुसऱ्यालाच मिळतंय. प्रत्येक पाऊल पुढे टाकताच नशीब 2 पावले मागं ओढतंय. घरात, व्यवसायात, अगदी स्वतःच्या माणसांमध्ये तुमची मोठी घुसमट होते. थांबा, निराश होऊ नका, कारण उद्या शनिवारच्या दिवशी शनिदेवाच्या या कठीण परीक्षेतून वाचवण्यासाठी तुमची कुलदेवता, कुलदेव स्वतः ढाल बनून उभी राहणार आहे. उद्याचा शनिवार तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षाचे कष्टाचे कुलूप उघडणार आहे. मंडळी, शनिदेव जर परीक्षा घेतात तर न्यायाचा निवडही तेच करतात. आज आपण पाहणार आहोत की उद्याचा शनिवार तुमच्या नोकरीत, व्यवसायात, प्रेमसंबंधात, नातेवाईकात, आरोग्य आणि पैशाच्या अडचणीवर कसा मात करणार आहे. कन्या राशीच्या मंडळींनो, व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी मला खात्री आहे की तुमच्या कुलदेवतेवर आणि शनिदेवावर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच आता कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव किंवा ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा किंवा तुमच्या कुलदेवताचं नाव नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या श्रद्धेची पोचपावती ठरेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे शनिदेवाचे 2 अत्यंत प्रभावी असे उपाय जे कोणतेही संकट दूर करतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ मात्र लिहायला विसरू नका आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. पुढे जाण्यापूर्वी कन्या राशीच्या सर्व मंडळीसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि शास्त्र आधारित गोष्ट सांगणं गरजेचं आहे. अनेक लोकांच्या मनात भीती असते की माझी कन्या रास आहे म्हणजे माझ्यावर शनीची साडेसाती सुरूच आहे का? पण शास्त्रानुसार म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक कन्या राशीच्या व्यक्तीला साडेसाती असेलच असं नाही. तुमच्या जन्माच्या वेळीची ग्रहाची स्थिती आणि नक्षत्रानुसार कन्या राशीच्या काही लोकांच्या आयुष्यातील साडेसाती कालावधी केव्हाच संपलेला आहे आणि ते आता प्रगतीच्या पथावर आहेत, तर काहींच्या कुंडलीत शनीचे प्रतिकूल दृष्टीचा प्रभाव अजूनही चालू आहे, ज्यामुळे त्यांना संघर्षाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आज मी ज्या अडचणी सांगणार आहे त्या जर तुमच्या आयुष्यात घडत असेल तर समजून जा की तुमच्यावर शनीचा प्रभाव चालू आहे. कन्या राशीच्या लोकांची सर्वात मोठी ताकद कोणती असेल तर ती म्हणजे त्यांची आपली कुलदेवतेवर असलेली अथंग श्रद्धा. तुमच्यावर सध्या शनीचा कितीही मोठा प्रभाव असला तरी तुमची कुलदेवता तुमची साथ कधीच सोडत नाही. तुम्ही छत्रपती शिवरायांचे आराध्य दैवत तुळजापूरची भवानी आई मानणारी असेल, जेजुरीचा मल्हारी मार्तंड खंडोबा असेल, कारल्याची एकविरा आई असेल, कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी असेल किंवा एडेश्वरी यमाई आई असेल, तुमची कुलदेवता कोणतीही असो मंडळी, जेव्हा तुम्ही संकट काळात कुलदेवतीसमोर नतमस्तक होता तेव्हा शनीची वक्रदृष्टी देखील आपले रूप बदलते. उद्या शनिवारच्या दिवशी उपायाची सुरुवात करताना आधी आपल्या कुलदेवतेचं स्मरण करा, कारण कुलदेवतेच्या आशीर्वादाने शनिदेवाचाच तात्काळ कमी होतो आणि कर्माला भाग्याची जोड मिळते. कन्या राशीच्या मंडळींनो, ही ग्रहाची मांडणी आपण ज्योतिष परंपरेनुसार आणि सामान्य राशीफलाच्या मुख्य आधारावर पाहत आहोत. प्रत्येकाच्या वैयक्तिक जन्मकुंडलीतील ग्रहांची स्थितीनुसार यात थोडेफार बदल असू शकतात, परंतु सर्वसामान्यपणे उद्या ग्रहांचे राजे आणि न्यायदेवता शनी नक्की कोणत्या भावात म्हणजेच कोणत्या घरात बसले आहेत आणि इतर ग्रहाची स्थिती काय आहे ते जाणून घेऊया. कन्या राशीच्या कुंडलीत शनिदेव सध्या तुमच्या 7व्या आणि 8व्या भावात भ्रमण करत आहेत. 7वे घर हे भागीदारी, व्यवसाय आणि जोडीदाराचे असते, तर 8वे घर हे गुप्त अडचणी आणि संकटाचे असते. शनीच्या स्थानामुळेच वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण होत असून कामात विनाकारण अडथळे येत आहेत. मंडळींनो, 7वे आणि 1ले घर मायावी राहू म्हणजे तुमच्या कुंडलीच्या 7व्या घरात शनीसोबत युती करत आहे, ज्यामुळे भागीदारीच्या कामात फसवणूक होण्याचे संकेत मिळतात. तर केतू तुमच्या राशीच्या 1ल्या भावात म्हणजेच लग्नस्थानात बसला आहे, यामुळे मनात सतत व्यथा, अवस्थता आणि असते नको तो विचार डोक्यात येतात आणि मानसिक शांतता लाभत नाही. ऊर्जेचा कारक असणारा मंगळ ग्रह तुमच्या कुंडलीच्या 9व्या भावात म्हणजेच भाग्यस्थानात आहे. मंगळ भाग्यात स्थानात असल्यामुळे तुमच्या मनात
लढण्याची जिद्द कायम आहे आणि पण तो शनीच्या दृष्टिक्षेपेत असल्याने नशिबाची साथ मिळायला प्रचंड कष्ट करावे लागत आहे. कन्या राशीच्या मंडळींनो, तुमचा कन्या राशीचा स्वामी बुध हा दक्षिण भावात म्हणजेच कर्मस्थानात स्वतःच्या राशीत बलवान घेऊन बसला आहे. तर देवगुरु बृहस्पती गुरु तुमच्या भाग्यस्थानात आहेत. याचा अर्थ असा की तुमच्यावर संकट कितीही आले तरी तुमच्या बुद्धीच्या जोरावर आणि गुरुच्या कृपेमुळे तुम्ही त्या संकटामधून सही सलामत बाहेर पडणार आहात. कन्या राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, या ग्रहाच्या प्रभावाचा सुवर्णकाळ साधण्यासाठी ज्योतिष पंचांगानुसार या अचूक वेळा आणि आकडे वहीत लिहून ठेवा किंवा नीट लक्षात ठेवा. शुभ रंग निळा, जांभळा आणि गर्द काळा. शनिदेवाचा अत्यंत प्रिय रंग म्हणजेच काळा. शुभ अंक 5 आणि 8. शुभ मूलांक 7. शुभ अक्षर प, ठ, न, श. उद्याची सर्वात शुभ वेळ अमृताची वेळ किंवा अभिजित मुहूर्त. तर मंडळींनो, सकाळी 11:56 ते दुपारी 12:52 वाजेपर्यंत या काळात तुम्ही तुमचे अत्यंत महत्त्वाचे कामे, देवाणघेवाण किंवा कुलदेवताचं स्मरण करू शकता. या वेळेत केलेले काम यश देते. राहुकाळ. शनिवारी राहुकाळ सकाळी 9 ते सकाळी 10:45 या दरम्यान असेल. लक्षात ठेवा, या पावणे 2 तासाच्या काळात कोणतेही नवीन व्यवहार, पैशाची मोठी देवाणघेवाण किंवा नवीन निर्णय घेऊ नका. हा काळ फक्त आणि फक्त शांत बसून शनिदेवाच्या मंत्राचा किंवा कुलदेवताचा मानसिक जप करण्याचा आहे. सध्या कन्या राशीच्या मंडळीनं तुमच्या मनात एक अनामिका भीतीची आणि चिंतेची सावट आहे. पहिल्या घरात बसलेल्या केतूमुळे आणि शनीच्या वक्रदृष्टीमुळे तुम्हाला असं वाटतंय का, माझं काय चुकलं, मी तर कधी कोणाचं वाईट केलं नाही, कोणाचा हक्क हिरावून घेतला नाही, तरी माझ्याच वाटेल हा संघर्ष आणि ही हनमानी का. तुमच्या डोळ्यातले हे अनेक अश्रू तुमची कुलदेवता आणि स्वतः शनिदेव पाहत आहेत. हा काळ तुमच्या अंताचा नाही तर तुमच्या कर्माची शुद्ध परीक्षा घेणार आहे. कुलदेवताचा नाम जप करत उद्याच्या दिवशी शनिदेवाच्या चरणी शरण जा. तुमचे सगळे मार्ग मोकळे होतील. आता बोलूया नोकरी आणि कार्यक्षेत्राबद्दल. कन्या राशीचे लोक कामाच्या ठिकाणी प्रचंड प्रामाणिक आणि कष्टाळू असतात. पण शनीच्या प्रतिकूल प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात सध्या काय घडतंय, कार्यालयामध्ये म्हणजेच की ऑफिसमध्ये विनाकारण राजकारण वाढलं आहे. तुम्ही रात्रंदिवस मेहनत करताय पण त्याचं श्रेय मात्र भलतंच कुणीतरी लाटून जातंय. वरिष्ठाकडून कौतुकऐवजी फक्त चुका काढल्या जात आहात, ज्यामुळे तुमचा स्वाभिमान दुखवला जातोय. नोकरी बदलावी तर नवीन संधी मिळत नाही आणि जुनी नोकरी सोडू वाटत नाही. व्यवसायात आणि कामधंद्यातही अशीच परिस्थिती आहे. ग्राहक येतात पण व्यवहार शेवटच्या क्षणी रद्द होतो. मालाची विक्री मंदवली आहे. पण लक्षात ठेवा, शनिदेव हे कर्माचे राजा आहेत. उद्याच्या शनिवारपासून तुमच्या नोकरीतले अडथळे दूर होण्यास सुरुवात होईल. फक्त संयम ठेवा, कोणाशी वाद घालू नका. तुमची मेहनत लवकरच फळाला येईल. घरातले वातावरण सध्या कसं आहे? 7व्या घरात बसलेला शनी आणि राहू यामुळे पैशाच्या तणावामुळे किंवा अगदी लहान सहान गोष्टीवरून नवरा बायकोमध्ये विनाकारण खटके उडत आहेत. एकमेकांवर प्रेम आहे, काळजी आहे, पण संवादाची जागा आता वादाने घेतली आहे. एकमेकांचे शब्द थेट मनाला टोचत आहेत. प्रेम संबंधामध्ये गैरसमज वाढले आहेत. माझं कुणी ऐकूनच घेत नाही, मला घरात किंवा नात्यात कुणी समजूनच घेत नाही, ही भावना कन्या राशीच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात घर करून बसली आहे. हा सर्व प्रभाव ग्रहांच्या फेरेचा आहे. उद्याचा शनिवारच्या दिवशी आपल्या जोडीदाराला समजून घेण्याचा नक्की प्रयत्न करा. एक पाऊल मागे घेतल्याने नातं तुटल नाही तर ते अजूक मजबूत होतं. पैसा हा माणसाचा सर्वात मोठा आधार असतो. पण सध्या कन्या राशीच्या मंडळींनो, तुमच्या हातात पैशाची बाबत खूप आरखडता झालाय. 8व्या घरातील शनीच्या प्रभावामुळे एखादा सामान्य माणूस असो की खूप श्रीमंत माणूस, प्रत्येकाच्या आयुष्यात पैशाची चिंता वेगळी असते. पण सध्या सर्वांचंच छळत आहे. सामान्य माणसाला उद्याचा खर्च कसा भागवायचा, मुलांचं शिक्षण, दवाखान्याचा खर्च कसा करायचा याची चिंता आहे. तर मोठा व्यवसाय करणाऱ्या अडकलेले पैसे कसे काढायचे, कर्ज कसं फेडायचं याची चिंता आहे. कोणाला दिलेले पैसे वेळेवर परत येत नाहीत. हातात पैसा येतो पण तो पाण्यासारखा नको त्या गोष्टीवर वाहून जातो. बचत शून्य आहे. शनिदेवाच्या कृपेने उद्या शनिवार नंतर तुमच्या पैशाच्या अवकीचे नवे मार्ग मोकळे होतील. जुने येणे वसूल होण्यास मदत होईल. आता सर्वात महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा म्हणजे तुमचे आरोग्य. कन्या राशीच्या लोकांची सध्या मानसिक अवस्था खूप खालवेली झाली आहे. लग्नस्थानातील केतूचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि मनावर होत आहे. दिवसभर काम करू नये. रात्रीच्या वेळी डोक्यात विचारांचे चक्र चालू राहते, ज्यामुळे तुमची रात्रीची झोप उडली आहे.
अनिद्रता त्रास वाढला आहे, विनाकारण डोकेदुखी, अपचन किंवा पायाचे दुखणे, सांधेदुखी यामुळे तुम्ही हैराण आहात. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अचानक मोठा गुप्त खर्च डॉक्टरांच्या पायरीवर करावा लागत आहे. हा शारीरिक त्रास तुमचा संयम संपवत आहे. उद्या शनिवारच्या दिवशी शनिदेवाचे उपाय केल्याने या मानसिक तणावातून आणि आजारामधून तुम्हाला मोठी सुटका मिळणार आहे. तुमच्या पाठीमागे लागलेला कोर्ट कचेरीचा किंवा शासकीय कामाचा ससेमिरा संपायचे नाव घेत नाही. जुने जमिनीचे किंवा मालमत्तेचे वाद पुन्हा डोके वर काढत आहेत. शत्रू आणि विरोधक तुम्हाला त्रास देण्यासाठी गुप्तपणे हालचाल करत आहेत. तुम्ही ज्यांच्याशी चांगलं वागता ते तुमच्या विरोधात कारस्थानं करत आहेत. या सर्वांमध्ये जुन्या कर्जाचा डोंगर आणि व्याजाचा वाढत मानसिक दबाव तुम्हाला रात्री शांत झोपू देत नाही. कर्ज कसं फेडावं हा एकच प्रश्न डोक्यात घोंगवत असतो. शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत. जर तुम्ही तुमच्या जागी साधे आणि खरे असाल तर उद्यापासून कोर्टाच्या कामात आणि कर्जाच्या वेखळातून बाहेर पडण्याचा मार्ग मंडळी शनिदेव स्वतः मोकळे करतील. कन्या राशीचे तरुण मंडळींनो आणि विद्यार्थ्यांनो, तुमची एकत्रता सध्या पूर्णपणे भंग पावली आहे. अभ्यास खूप करता पण ऐनवेळी परीक्षात किंवा महत्त्वाच्या मुलाखतीमध्ये आठवत नाही. भाग्यस्थानातील मंगळ आणि शनीची दृष्टी यामुळे ऐनवेळी हातातोंडाशी आलेली मोठी संधी हुकवत आहे. माझं भविष्य काय असेल या चिंतेने तरुण वर्ग ग्रासला आहे. पण निराश होऊ नका. शनिदेव तुम्हाला कष्ट करायला शिकवत आहे. ही कष्टाची शिदोरी तुम्हाला भविष्यात खूप मोठी उंची गाठून देईल. उद्या शनिवारचा दिवस तुमच्यासाठी नवीन ऊर्जेची सुरुवात ठरेल. कन्या राशीच्या लोकांचा स्वभाव खूप हळवा आणि मदत करणारा असतो. पण 7व्या घरातील राहू आणि शनीच्या प्रभावामुळे यांचा स्वभावाचा फायदा जगाने घेतला. तुम्ही ज्यांना तुमचं मानलं, रक्ताच्या नातेवाईकापाशी जास्त ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनी त्यांच्या अडचणीच्या काळात स्वतःचे खिसे रिकामी करून मदत केली. आज तेच लोक तुमच्या अडचणीच्या काळात पाठ फिरून उभे आहेत. ऐनवेळी त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. तुमच्याबद्दल समाजात खोट्या अफवा पसरल्या. हा विश्वासघात तुमच्या मनाला आतून पोखरत आहे. पण लक्षात ठेवा, माणसाने केलेली फसवणूक शनिदेव कधी विसरत नाही. तुमचा हिशोब स्वतः शनिदेव करणार आहेत. तुम्ही फक्त शांत राहा. गेले काही दिवसात तुमच्या वाहनावर अचानक मोठा आणि नको असलेला खर्च झालाय किंवा घरात कोणत्या ना कोणत्या वस्तूची तोडफोड होऊन आर्थिक नुकसानही सोसावं लागलंय. जमिनीच्या किंवा घराच्या व्यवहारात कुणीतरी अडथळे आणत आहे. घरामध्ये लहान मोठे अपघात किंवा वस्तू हरवण्याचे प्रकार घडत आहेत. हा सर्व नकर्मक ग्रहाचा प्रभाव आहे. उद्या 27 जून शनिवार रोजी प्रवासात असताना पूर्ण काळजी घ्या. वाहने सावकाश चालवा आणि घरात शांतता राखण्याचा प्रयत्न नक्की करा. आता अत्यंत लक्ष देऊ नका. उद्या 27 जून शनिवार शनिदेवाच्या या सर्व त्रासातून मुक्त होण्यासाठी आणि त्यांची कृपा मिळवण्यासाठी मी तुम्हाला 2 अत्यंत महत्त्वाचे उपाय सांगणार आहे. एक सकाळचा आणि एक संध्याकाळचा. उद्या सकाळी लवकर उठून स्नान करा. एका पात्रात शुद्ध जल घ्या. त्यामध्ये काळे तीळ आणि थोडे कच्चे दूध टाका. हे जल तुमच्या घराजवळील पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा. जल अर्पण करताना मनामध्ये तुमच्या कुलदेवतेचं नाव घ्या आणि ओम शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः या मंत्राचा 11 वेळा किंवा 108 वेळा जप नक्की करा. पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घाला. यामुळे नोकरी आणि व्यवसायातील अडथळे तत्काळ दूर होतील. त्या अगोदर मंडळी संध्याकाळचा उपाय सांगतेच, पण तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये ओम शनिचराय नमः मात्र लिहायला विसरू नका. संध्याकाळचा अत्यंत महत्त्वाचा उपाय. शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर कोणत्याही शनी मंदिरात जा किंवा पिंपळाच्या झाडाखाली जा. तिथे मोहरीच्या तेलाचा म्हणजेच की राईच्या तेल किंवा दिवा लावा. त्या दिव्यामध्ये 2 काळे तीळ टाका. शनिदेवासमोर बसून हनुमान चालिसाचं वाचन करा. जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य झालंच नाही तर घराच्या मुख्य दरवाजाबाहेर पश्चिम दिशेला तोंड करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हा उपाय तुमच्या घरातील नकर्मकता आणि आर्थिक टंचाई कायमची नष्ट करेल. जर तुम्हाला शनिदेव मंदिरामध्ये जाणं शक्य झालं नाही तर तुम्ही हनुमानाच्या मंदिरामध्ये जरी गेले तरीही चालेल. मंडळींनो, कन्या राशीच्या मंडळींनो, शनिदेव कधीही कोणावर विनाकारण अन्याय करत नाहीत. हा संघर्षाचा काळ तुम्हाला सोन्यासारखे शुद्ध बनवण्यासाठी आला आहे. उद्याचे हे उपाय पूर्ण श्रद्धेने करा आणि आपल्या कुलदेवतेवर पूर्ण विश्वास ठेवा. तुमचे सर्व संकटे दूर होतील. हा माझा शब्द आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आजच्या
व्हिडिओमधील प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्याशी जोडलेला आहे. तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय शनिदेव किंवा तुमच्या कुलदेवताचं नाव लिहायला मात्र विसरू नका. व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत किंवा मित्रपरिवारांसोबत किंवा आपल्या नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा, कारण तुमची साथ हीच माझी ताकद आहे. तर मंडळी, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. जय शनिदेव.